नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुमित. आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये बघूया आपण 1 मार्च ते 31 मार्चपर्यंत नाफेड नोंदणी चालू होत आहे. शेतकरी मित्रांनो, नाफेड म्हणजे खरेदी चालू व्हायचीच आहे, पण नोंदणी चालू होणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये हेच बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जे शेतकरी मित्र नवीन असतील आपल्या चॅनलवर लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा आणि व्हिडिओ स्किप नका करू. तर हरभऱ्याचे भाव बघणार आहोत आपण, वाढतील का कमी होतील. तर चला तर सुरू करूया. बघा, ह्या आहे आपला चना जाकी 92 हरभरा. आपला चना अजून आलेला आहे सोंगाले, पण मजूरची टंचाई आहे, त्या कारणाने आपला लेट होत आहे. तर शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी हरभरा काढलेला असतील आणि सुरुवात करून राहिलेले असतील, तर यंदा चना विकू नका शेतकरी मित्रांनो. कारण की राज्य सरकारने आता अनुमती दिलेली आहे की नोंदणी चालू करा, चण्याची नोंदणी चालू करा शेतकऱ्यांकडून. आणि शेतकऱ्यांना डॉक्युमेंट कोणते लागणार आहे? बँक पासबुकची झेरॉक्स, आधार कार्ड आणि फार्मर आय डी आणि 7/12. तुम्ही पीक पाहणी केलेलीच असेल, नोंदणी केलेलीच असेल हरभरा रब्बी हंगामाची, नाही का? ही पीक पाहणी केली ना तुम्ही रब्बी हंगामाची, तर हे डॉक्युमेंट्स आपल्याला न्यावे लागेल नोंदणी करावेला. तर लवकरात लवकर तुम्ही नोंदणी करून घ्या. 1 मार्चपासून आहे. तर हरभऱ्याचे भाव, हमी भाव आहे 5,875 हमी भाव आहे शेतकरी मित्रांनो. या भावाने सरकार हरभरा खरेदी करणार आहे आणि गोदामा खाली आहे. तर सरकार खरेदी करणार आहे 7,61,250 मॅट्रिक टन इथला शेतकऱ्यांकडून हरभरा खरेदी करणार आहे. तर जसं नोंदणी चालू झाली आणि जसं खरेदी चालू होतील, तसेच आपल्याला मार्केटमध्ये काही ना काही हालचाल नक्की दिसतील शेतकरी. आताच 52-53 आहे हरभऱ्याचे भाव, आताच 52-53 आहे. आणि नोंदणी चालू झाली की 55-56 होतोच, आणि खरेदी चालू झाली तिकडं 61-62 नक्की भाव होईल. कारण की बऱ्याचशा शेतकऱ्यांना आता खरीप हंगामामध्ये काहीच नाही शेतकरी मित्रांनो, खूप नुकसान झालं. आता चण्यामध्ये भाव मिळतील सरकारकडून, तर काही ना काहीतरी शेतकऱ्यांचा फायदा होईल. आणि नक्की तुम्ही हरभरा विकू नका शेतकरी मित्रांनो. नाफेडलाच विका, नंबर लावा, नाफेडलाच विका, नाही का? तर किती क्विंटलपर्यंत घेईल, म्हणजे किती एकरापर्यंत खरेदी करतील शेतकऱ्यांकडून, याच्याबद्दल एक डिटेल्स व्हिडिओ येणारच आहे आपला, नाही का? बरेचसे शेतकऱ्यांचे प्लॉट जास्त असतात, पण सरकार कमी एकरापर्यंत, कमी म्हणजे हेक्टरपर्यंत खरेदी करतं, म्हणजे विकत घेतं कास्तकारकडून. तर याच्याबद्दल एक नेक्स्ट डिटेल्स व्हिडिओ येणारच आहे शेतकरी मित्रांनो. परंतु आपली नोंदणी करणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो. नोंदणी करणे आवश्यक आहे. तिथं गेल्यानंतर तेव्हाच आपल्याला माहीत पडतंच किती एकरापर्यंत आहे. तर माझं एकच म्हणणं आहे की काही ना काहीतरी आपण, ज्या शेतकऱ्यांचा हरभरा पेरी जास्त राहतो ना, तर नाफेडला का आपल्याला नक्की फायदा होईल. 5,875 काही साधे म्हणजे कमी भाव नाही आहे, बरेपैकी भाव आहे. तसं तर हरभऱ्याला 7,000 रुपये भाव पाहिजे. हरभऱ्याला खर्च आहे, नाही का? खर्च आहे ना त्याची. डुकरं येतात, रोई येतात, ओलीत व्यवस्थापन, निंदण, काढणी, खूप खर्च आहे. तर आपल्याला ह्या खर्च निघाला पाहिजे. तर कुठं निघन? भाव जर राहील तेव्हाच निघन, नाही का? तर यावर्षी काही हरभरा विकू नका शेतकरी मित्र. नक्की आपल्याला मार्केटमध्ये भाव पाहायला मिळतील. तर तुमची याच्यावर काय प्रतिक्रिया शेतकरी मित्रांनो, नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुमची प्रतिक्रिया नक्की सांगा शेतकरी मित्रांनो. तर आता आपला होळीच्यानं आपल्याला मजूर लेबर मिळून नाही राहिलं, त्या कारणानं उशीर होत आहे शेतकरी मित्रांनो थोडा. आणि समोर आता होळी आलेली आहे, 2 दिवस मजूर घरी राहणार, तर त्याच्यातही 2 दिवस अजून मोडणार. तर एकदा का मजूर शेतात आला की आपला हरभरा एका हप्त्याच्या आत गंजी लागते, नंतर सोंगणी होईल. असा आहे आपला हरभरा. पुन्हा एकदा एक तारीख सांगतो शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला. 1 मार्च म्हणजे उद्यापासून 31 मार्चपर्यंत नोंदणी चालू होत आहे हरभऱ्याची. लवकरात लवकर नोंदणी करून घ्या. डॉक्युमेंट, आधार कार्ड, पासबुकची, बँक पासबुकची झेरॉक्स आणि फार्मर आय डी
आणि 7/12 आपला इथले डॉक्युमेंट लागतील शेतकरी मित्रांनो तुम्हाला. यांना यावर्षी हरभरा काही विकू नका, नाफेडला विका. तर तुम्हाला हे माहिती कशी वाटली नक्की नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आपण, आणि पूर्ण डिटेल्समध्ये याविषयी पुन्हा एकदा एक व्हिडिओ घेऊन येणारच आहोत. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.